हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आता जो व्हिडिओला सुरुवात करते तो कालच्या व्हिडिओपासून पुढेच आहे. म्हणजे रविवारी संध्याकाळी मी हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आणि जसं ताई आणि जिजू घरी गेले तसंच आम्ही लगेच निघालो भाजी वगैरे घेण्यासाठी. कारण सुट्टी होती आणि सोमवार ते शुक्रवार भाज्या वगैरे लागत असतात, टिफिनला लागत असतात. तर चला म्हटलं जाऊन घेऊन येऊ. आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी मग मिस्टरांचं पण ऑफिस वगैरे असतं, तर मग त्यांना पण वेळ मिळत नाही, म्हणून मग आम्ही लगेच ते गेल्या गेल्या लगेच भाजी घ्यायला गेलो. आणि मला तिथं सुरुवातीला छान अशी फुलं, आमच्या इथं नेहमी बाहेर रोडावर ना फुलं विकायला बसतात. तर खूप छान अशी फुलं असतात, गुलाबाची फुलं असतात, झेंडूची फुलं असतात. परत या वेळेला ना मला नाव नाही माहितीये, पण अशी खूप वास खूप छान येत होता. अशी लांब काड्यांना अशी त्याला बारीक कळ्या होत्या आणि खूप अशी अ, कळ्याच होत्या आणि काही फुलं अशी फुललेली होती. तर ते म्हटले तुम्ही पाण्यात ठेवा, दुसऱ्या दिवशी ते छान असं होईल. तर ते पण होतं. तर मी घेतलं, कारण त्याचा वास एकदम छान येत होता. आणि फुलं घेऊन मग लगेच मग काही फळं वगैरे घ्यायची होती, कारण रोणीतला छोट्या प्रिकला द्यावे लागतात आणि तो कोणतेच फळं खात नाही. आणले तर तो एकदा खाईल आणि नंतर अजिबात त्या फळाकडे बघत नाही. तर त्याला ऑरेंजच आवडतं. ऑरेंज आणि बनाना आणि पेरू हे या 3 गोष्टी आवडतात. आणि पेरू आणि केळी या वातावरणात मी देणं त्याला टाळते, कारण वातावरण थंड आहे. तर मग ऑरेंज पण शक्यतोवर मी आणत नाही, पण त्याला कोणतंच आवडत नाही, म्हणून यावेळेला फ्रूटमध्ये मी ऑरेंज आणलं होतं. आणि बाकीच्या भाज्या आणल्या होत्या. कोथिंबीर जी होती माझी ती संपली होती आधीची, ती भरपूर होती, बऱ्याच दिवस गेले मला. आणि त्यानंतर मग मी कोथिंबीर पण आणली, गवारीची भाजी आणली. रोणीतला टिफिनला द्यायला सुकी भाजी लागते, तर गवार आणली होती. कारले, टोमॅटो, हिरव्या मिरच्या मी मागवल्या होत्या ऑनलाईन, पण त्या थोड्याच होत्या आणि त्या खूप तिखट होत्या. त्यामुळे मी ती एकच मिरची घालते. किंवा मी फार तिखट मिरच्या अशा वापरत नाही. मी कमी तिखटच मिरच्या वापरत असते. तर म्हणून मग मी त्या मिरच्या होत्या की एक ती टाकली आणि बाकीच्या ह्या टाकल्या, तर छान होऊन जाईल. तर मग मिरच्या पण आणल्या होत्या आणि मक्याचे कणीस पण आणले होते. सँडविच म्हणा किंवा रोणीतला चाट वगैरे बनवून देण्यासाठी, म्हणून मक्याचे कणीस पण घेऊन आली होती. आणि गवारी जे होतं ते आणल्या मी सगळं क्लीन करून घेतलं होतं, कारण आदल्या दिवशी सगळं जर व्यवस्थित भाजी चिरून ठेवली किंवा सगळं प्रिपरेशन करून ठेवलं, तर मग दुसऱ्या दिवशी टिफिन करायला ना अजिबात वेळ लागत नाही, पटकन तयार होतं. म्हणून मग मी गवारीची जी भाजी होती ती आदल्या दिवशीच निवडून वगैरे ठेवली. कोथिंबीर पण मी आदल्या दिवशीच निवडून ठेवली. आणि मिरच्यांचे देठं काढून ठेवले होते, कारण मिरच्यांचे देठं काढून ठेवले की मिरच्या बऱ्याच दिवस टिकून राहतात. आणि इथं मक्याचं कणीस पण मी सोलून घेतलं होतं, कारण दाणे आत्ताच काढून घेईल. सकाळी जर त्याला सँडविच म्हणा किंवा चाट म्हणा किंवा पराठा म्हणा, काहीही मी आत्तापासून ठरवलं नाहीये. पण दाणे जे आहेत ते सोलून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी घाई गडबड होणार नाही टिफिन करताना. तर मी मक्याचे कणीस पण आत्ताच करून ठेवणार होते. आणि आता रात्री मला स्वयंपाक पण करायचा नव्हता, कारण सकाळचीच पनीरची भाजी आणि भात हा शिल्लक होता बऱ्यापैकी. मग रोणीतला पण भाजी भात आवडतो, तर त्याने पण ते खाल्लं आणि मिस्टर म्हटले मी पण हेच खातो. 2-3 गरम गरम फक्त तेवढ्या पोळ्या केल्या आणि आम्ही जेवून घेतलं. रोणीचं जेवण सुरू होतं तेवढ्यात मी इथे भाजी जी होती ती निवडून घेत होती. आणि जर आपल्याला काही गोष्टींची टेक्निक माहीत पडली, तर आपल्याला ते करायला फार सोपं जातं. जसं हे मक्याचे दाणे, माझ्याकडं मक्याचे दाणे सोलण्यासाठी जे मशीन येतं किंवा ते फिरवतात ते येतं, ते नाहीये. मी नेहमी हातानेच काढून घेते. तर हे पण माहीत पडलं एकदाची टेक्निक, तर सोलताना पटकन होतं. मी एक लाईन फक्त एकदा सुरीने काढून घ्यायची आणि ती एकदा काढली की बाकीची पटपट काढता येतात. फक्त त्याला अपोझिट साईडला प्रेस करायचं, दाणे आपोआप निघतात आणि पटापट निघतात. फार जास्त वेळ लागत नाही. आणि घाई गडबड असली तर मग मी सुरीने सुद्धा कट करून घेते सोलण्यापेक्षा. पण आता होता आदल्या दिवशी करून घेत होती, म्हणून मग मी इथं दाणे सोलून घेतले होते. तसंच
डाळिंबाच्या दाण्यांचं पण असतं. डाळिंब जर आपण कट करून घेतलं आणि त्याला फोल्ड करून त्याच्यावर जर त्याच्या स्किनवर जर आपण सुरीने म्हणा स्पूनने जोरजोरात टॅप केलं तर ते दाणे पण पटापट पडतात. म्हणजे डाळिंब सोलायला एवढा वेळ लागतो जर ते हाताने सोलून घेतलं तर. आणि जर त्याला ठोकून टॅप करून जर त्याला काढलं तर डाळिंबाचे दाणे अवघ्या 2 मिनिटात पटकन निघून जातात आणि अजिबात बोर होत नाही. आणि हे बघा, ही ती फुलं आहेत जी की मी आणली होती आणि याचा वास खूप छान येत होता. म्हणजे पूर्ण घरभर त्याचा वास येत होता. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी टाकून त्यामध्ये ठेवा, ती छान राहतात. खरं तर जर या जागी माझ्याकडे फुलदाणी वगैरे असती तर मग मी ते त्यात ठेवलं असतं आणि खूप छान वाटलं असतं आणि घरभर वास राहिला असता. पण माझ्याकडे ते नव्हतं म्हणून सध्या मी कॅरी बॅगमध्ये पॅक करून दिलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा वगैरे करेल तेव्हा मी ते काढून ठेवेल. तर सगळ्या भाजी वगैरे निवडून झाली होती आणि लगेच कचरा वगैरे किचन ओटा तर आधीच क्लीन होता, पण भाजी निवडायची होती आणि खाली बसली असती तर खाली पण घाण झालीच असती. म्हणून ओट्यावरच क्लीन करून घेतलं की तिथल्या तिथं पुसून घेता येईल. भाजी वगैरे सगळं आवरून झालं होतं भाजीचं आणि त्यानंतर आमची जेवणं झाली होती, पण रोनितचं जेवण सुरू होतं म्हणून मग मी माझी कामं करून घेतली आणि तो जेवण करून घेत होता. तर त्याने जेवताना एवढं सांडलेलं होतं, भात वगैरे सगळं, भाजी वगैरे असं सगळं त्यानं खाली फरशीवर सांडलेलं होतं. तर मग रात्र झालेली होती आणि म्हटलं आता झोपायचं आहे, तर त्याआधी पूर्ण झाडून वगैरे घेते आणि इथं पूर्ण झाडून वगैरे घेतलं. शनिवार रविवारची सुट्टी लगेच निघून गेली आणि आता उद्या आहे सोमवार, तर रोहिणीची सकाळी शाळा आहे म्हणून बाकीचं सगळं आवरलं आणि आता त्याला मी बेडरूममध्ये पाठवलं की जा बाबा आणि तुझं आवर आणि झोप तू आता. आणि मी पण इथे झाडून वगैरे घेतलं आणि लगेच झोपायला गेले, कारण उद्या त्याची शाळा होती. आणि हा जो व्हिडिओ आहे तो सकाळचाच आहे. मी टिफिन वगैरे बनवून झाला होता आणि त्यानंतर हा व्हिडिओ केलेला आहे. तर आज रोहितला मी रात्रीच गवार वगैरे निवडून ठेवली होती म्हणून लगेच गवारीची भाजी झाली पटकन. आणि जे कॉर्न होते ते पण कालच सोलून ठेवले होते, तर त्याची मी चाट त्याला बनवून दिलं होतं. कांदा मी मग घातला नव्हता, कारण एवढ्या वेळ तर कांदा जर राहिला असता तर त्याचा वास आला असता. म्हणून काकडी, टोमॅटो आणि चाट मसाला आणि निंबू, मीठ असं टाकून दिलं होतं. आणि जे कॉर्न होते ना ते मीठ आणि पाणी टाकून उकळून घेतले होते मी असं तर ते असेच खाल्ले तरी गोड लागत होते, पण मी म्हटलं थोडंसं चटपटीत हवं म्हणून मग मी त्याला उकळून घेतले होते थोडेसे. आणि आज नवीन टिफिन बॅग होती तर ती पण पॅक करून दिली होती. तो शाळेत गेला आणि आज चतुर्थी होती, तर सकाळी सगळं पूजा वगैरे आवरलं. आणि मला आज कमेंट आलेली होती की ताई, तुम्ही पूजा करतात तेव्हा मी नेहमी कपाळीला हळदी कुंकू लावत असते, तर तुम्ही गळ्यालाही लावा, टिळा लावत जा. म्हणून मग मी गळ्याला पण आज लावलेलं होतं. पूजा वगैरे झाली. आज रांगोळी अशी सिंपल अशी रांगोळी काढलेली होती. रंग वगैरे काही भरले नव्हते, छान अशी रेग्युलर जी ठिपक्यांची काढते तीच काढली होती. तुळशीची पण सगळं पूजा वगैरे झाली होती आणि जास्वंदाला कळी होती, फुल काही आलेलं नव्हतं. आणि ती कढी घरी आल्यानंतर आता पहिल्यांदा कढी जी आहे नवीन आलेली आहे. नाहीतर जेवढे पण फुलं आले जेव्हा मी रोप आणलं होतं तर ती तिथून आणली तेव्हा ज्या कळ्या होत्या त्याचीच सगळी रोपं होती. पण आता ही जी कढी आली होती ती नवीन आली होती म्हणून मला की नाही, आपलं झाड जे आहे ते छान ग्रो होतंय. आणि त्यानंतर इथं स्वयंपाक वगैरे केला होता मी. मुगाची भाजी केलेली होती, मुगाची मोड आलेले मूग होते ते, आणि पोळ्या केल्या होत्या. आणि सकाळी रोनितला गवारीची दिली तर ती पण होती. आणि इथं ही फुलं आहेत, तर मी त्याला आहे ना, माझ्याकडे फुलदाणी वगैरे असं काही नाहीये म्हणून मी तांब्यामध्ये ठेवलं होतं, त्यामध्ये पाणी टाकलं होतं आणि ती फुलं ठेवली होती. तर त्याचा वास जो होता ना खूप छान येत होता. आणि ती फुलं पण एक 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 अशी फुलत होती, संपूर्ण फुलल्यावर अजून छान दिसेल.
आणि ते फुलं बघताना मग मला आठवलं, की अरे आपण आपल्या मोगऱ्याला पण कळ्या आलेल्या आहेत आता बघूया की त्या किती झाल्या, कधी येतील फुलं असं. म्हणून बघितलं तर खूप साऱ्या अशा कळ्या आलेल्या होत्या मोगऱ्याच्या रोपाला आणि 1-2 दिवसात फुलं यायला सुरुवात होईल. तर गुलाबाला पण इथं एक कळी आलेली होती. गुलाबाला ना एकच फूल एका वेळेलाच येतं बहुतेक, कारण 2च फांद्या आहेत त्याला आणि एकाला एकदाच असं येतं. तर असो आणि हे जे छोटं गुलाब जे होतं ना, त्याला मात्र 5-6 कळ्या आता आलेल्या होत्या. त्या पण येतीलच. खूप छान असं. ब्रह्मकमळला अजून काही कळी वगैरे काही आलेली नाहीये. 2 वर्षापूर्वी त्याला जेव्हा मी लावलं होतं, तेव्हा 1 फुल आलं होतं आणि मागच्या वर्षी 2 फुलं आली होती. तर असं होतं. पण यावर्षी अजून काही आलं नाहीये. पण फुलं येतात त्याला नवरात्रमध्येच येतात. माझ्या रोपाला तरी अजूनपर्यंत नवरात्रमध्येच ब्रह्मकमळ जे आहे ते येतं. तर बघता-बघता म्हटलं झाडांना आज पाणी पण घातलं नाहीये, कारण सकाळी रोनीतला सोडून आले मिस्टर आणि लगेच बेडरूममध्ये जाऊन झोपून गेले. त्यांची झोप पूर्ण झालेली नव्हती आणि मी पण लगेच पूजा वगैरे केली. घरं वगैरे झाडून घेतले, पुसून घेतले, पूजा झाली आणि तुळशीला पाणी घातलं, पण झाडांना पाणी घालायचं मात्र राहून गेलं होतं. तर स्वयंपाक केला, जेवणं केली. मग आता मिस्टर पण ऑफिसला गेलेत आणि वेळ आहे, तर म्हटलं चला आता झाडांना पाणी घालून घेते. नाहीतर आणि आता ऊन पण बऱ्यापैकी पडतंय, पाऊस वगैरे असं काही नाहीये. थंड वातावरण आहे, पण ऊन पण तेवढंच पडतंय. कारण आम्ही जेजुरीला गेलो ना, त्यावेळेला तर भयंकर गरम होत होतं आणि घाम येत होता. आणि इथे झाडांमध्ये ना अशीच गवत वगैरे किंवा एक्स्ट्राची कोणती पण रोपं अशी आलेली होती, तर मग ती पण मी काढून घेत होती. नाहीतर असं व्हायचं जे मेन प्लांट आहे, मेन रोप आहे ते उगणार नाही आणि बाकीचंच जास्त ग्रो करायचं. म्हणून मग जे एक्स्ट्रा पालापाचोळा किंवा गवत वगैरे उगलं होतं ते पण काढून घेतलं. आणि पाणी वगैरे झालं झाडांना घालून आणि इथं लगेच मी ब्लाऊज शिवायला घेतलं आणि हे जे ब्लाऊज आहे ते माझंच आहे शिवायचं. तर हे ना जवळ-जवळ आता मी तिसऱ्यांदा काढलं असेल शिवण्यासाठी आणि मी ते काढते आणि परत ठेवते, काढते आणि परत ठेवते. म्हणजे असं होतं की कस्टमरचं जे असतं ना ते मी पटकन शिवून देते. त्यांनी जी वेळ दिलेली असते ना त्या वेळात मी त्यांना ते पूर्ण करून देते. पण माझं असलं, की मग ते एकतर शिवलं तरी जात नाही, एकतर मशीनला तरी प्रॉब्लेम होतो आणि हे नेहमी होतंच माझ्याबरोबर. मी जेव्हा पहिल्यांदा शिवायला घेतलं होतं, त्यावेळेला माझ्या मशीनला प्रॉब्लेम झाला होता, धागा सोडत होतं. तर त्यावेळेला मी असंच कटिंग वगैरे केली, ब्लाउज अस्तर वगैरे कट केलं आणि जॉइन करायला बसले, तर ते प्रॉब्लेम झाला. मग ते परत मी तसंच ठेवून दिलं. फक्त स्लीव्हज केली होती मी एकच आणि त्यानंतर परत दुसऱ्यांदा एकदा काढलं. पण अर्जंट दुसरं काम होतं म्हणून ते साईडला ठेवलं, की हे काम झाल्यावर मी माझं ब्लाऊज शिवून घेईल, पण ते परत तसंच राहिलं. आणि तिसऱ्यांदा आता काढलंय, तर ते पूर्ण चुरगळलेलं होतं, गोळा झालेलं होतं. म्हणून मग मला त्याला पहिले शिवण्याआधी प्रेस करून घ्यावी लागली, की जेणेकरून आज आहे वेळ आणि इतर दुसरं काम करण्याआधी आपलं ब्लाऊज शिवून घेऊ. नाहीतर असं व्हायचं ऐन वेळेला प्रॉब्लेम व्हायचा, की आपल्याला आज घालायची साडी आणि त्यावेळेला ब्लाऊज रेडी नसेल. खरं तर आता असं काही सण वगैरे नाहीये, की त्यावेळेला साडी घालण्यात येईल आणि मी शक्यतोवर असं घालत नाही. साडी घालायचं मी अव्हॉइड करते, कारण गावाकडे भरपूरदा साडी घातली जाते. त्यामुळे इथे मी ड्रेस जे असतात ते घालते. पण असं सण वगैरे असला तर मग त्यासाठी हवी म्हणून आणि ही साडी जी होती ती कोरी आहे आणि कधी श्रावण म्हणा किंवा गणपती म्हणा, तर त्यावेळेला लागेल आणि जर कस्टमरचं सुरू झालं आणि माझं बाजूला राहायचं, त्यांचंच शिवून द्यायचं. म्हणून मग मी म्हटलं आज आहे वेळ तर शिवून घेऊ. आणि असं नाहीये कामाला बसले आणि ते लगेच झालंय. मी मशीन काम करायला बसले आणि रोनी शाळेतनं आला. परत त्याला तो आल्यावर मग तो चेंज वगैरे करतो. मग त्याला टाय वगैरे काढायला जमत नाही. मग परत त्याला कपडे वगैरे द्या. त्याच्यात बाकी वेळ गेला. परत त्याला जेवण हवं होतं म्हणून मग परत दुसऱ्यांदा उठले. त्याला जेवण वगैरे दिलं आणि ते झाल्यानंतर ट्युशनची वेळ झाली. परत ट्युशनची बॅग वगैरे त्याला सांगायला किंवा त्याला असं की काय न्यायचंय, काय नाही न्यायचंय ते साठी असं 4-5 वेळेस मी ब्लाऊज शिवता उठले होते. म्हणजे जे काम असतं ना, ते असं शांततेत किंवा नाही होत. मधून-मधून उठून ते काम करून घ्यावं लागतं, असो. तर आज ठरवलं होतं की ब्लाऊज शिवूनच घ्यायचं.
तरीही ते ब्लाऊज पूर्ण झालं नव्हतं. कारण संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळच्या वेळेला मग घरात असा पसारा वगैरे नको वाटतो, म्हणून मग मी अर्धं ब्लाऊज तसंच शिवलं. जॉईन वगैरे केलं होतं, पण स्लीव्ज वगैरे लावायच्या राहिल्या होत्या. तर मग मी ते तसंच ठेवलं होतं बाजूला आणि मग बाकीचं झाडून वगैरे घेतलं होतं, कारण चतुर्थी होती आणि संध्याकाळच्या वेळेला घरात असा पसारा नको म्हणून. आणि त्यानंतर ना रोनितने मला आज कॅन्टीनमध्ये त्याला उद्या जेवायचं असं सांगितलं. मी त्याला नेहमी टिफिन वगैरे देते आणि त्याला आवडतो ही टिफिन, तो पूर्ण संपवून येतो. पण त्याला माहित नाही आज त्याला कॅन्टीनचंच खायचं होतं, म्हणजे उद्या. तर तो मला सांगत होता, प्लीज मम्मी उद्याच्या दिवस मला कॅन्टीनमध्ये खाऊ दे, प्लीज प्लीज प्लीज. म्हटलं चला एक दिवस ठीक आहे. मागे ना मी त्याला जेव्हा त्याचा टिफिन हरवला होता ना, त्यावेळेला त्याने कॅन्टीनमध्ये तिथे खाल्लं होतं आणि त्याला ते आवडलं. कारण तिथं त्याने त्यावेळेला मी फक्त फोन करून सांगितला होता, की त्याला कॅन्टीनमधून द्या, मी नंतर पे करेल. तर त्यांनी त्याला कोल्ड शेक येतो तो पण दिला, प्लस मोठा टिफिन, छोटा चॉकलेट, असं काही काही होतं. मग त्याला ते असं होतं, की उद्या पण आपल्याला तसं मिळेल. पण मी त्याला सांगितलं, की नाही, मोठा आणि छोटा टिफिनच तुला उद्या मी कॅन्टीनमध्ये सांगेल, की द्या म्हणून. इतर काहीही मिळणार नाही. मग तो रेडी झाला, की नाही मला कॅन्टीनमध्येच खायचं आहे. हेवा असतो प्रत्येक मित्र मित्र वगैरे खातात, तर मग त्याला पण हेवा असतो. म्हटलं एक दिवसानं काही होत नाही, म्हणून मग मी कॉल करून त्यांना सांगितलं होतं, की उद्या रोनितला टिफिन वगैरे द्यायचा कॅन्टीनमधून. तर फोन वगैरे करून झाला आणि त्यानंतर संध्याकाळ झाली होती, तर दिवाबत्ती करण्याची वेळ झाली होती. मग दिवाबत्ती इथं करून घेत होती आणि आज चतुर्थी होती. खरं मला मोदक वगैरे पण असं करायचं होतं, पण उपवास वगैरे नाहीये चतुर्थीचा. मागे करत होते मी आणि अचानक 2-3 वेळा असा तो उपास मोडला. म्हणून मग मी ठरवलं, की आता जी अंगारकी मोठी चतुर्थी जी असते ती येईल त्यावेळेलाच पकडेल आणि ती श्रावण म्हणजे पुढच्याच महिन्यात आहे मंगळ चतुर्थी. तर म्हटलं तेव्हापासून आपण करायला सुरुवात करूया. तर इथं दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.